चला तर नाशिक जिल्ह्यातील आपण कात्रा किल्ला आज बघणार आहे। कात्रा किल्ल्याचा हा दुसरा पार्ट आहे। मागच्या पार्टमध्ये कपिल मुनी यांचं गुफा वगैरे दाखवली। मनमाडपासून 8 ते 9 किलोमीटर असलेला हा कात्रा किल्ला आज संपूर्ण बघणार आहे। वरती जात असताना झाडांच्या दाटीमधून जाताना एकदम अडचणी आल्या, हे सर्व याच्यात आहे। वर गेल्यानंतर पुराण काळातल्या विविध टाक्या ज्या कोरलेल्या आहे, विविध गुफा, या सगळ्या बघणार आहे व्हिडिओमध्ये। पुढे आपण रिस्की चढाई आणि वरती गेल्यावर जोराचा पाऊस आला। या किल्ल्याला तळापासून वर येऊस्तवर कोणत्याही पायऱ्या नाही। डोंगराच्या मध्यभागी गेल्यानंतर कपारीने थोडं पुढे जायचं आहे। पाऊलवाट बुजल्या असल्याने रस्ता सापडायची अडचण येते, ती व्हिडिओमध्ये बघा। आणि झाडामध्ये गुडघ्यावर बरेच ठिकाणी चालत जावं लागतं। एक साईडला दरी तर दुसऱ्या साईडने झाडांची दाटी, त्या झाडांच्या दाटीतून आपण जाताना हा प्रवास आहे। पाऊलवाट आहे, यांनी पुढे चाललोय आपण। समोर आंका बघा कसं दिसतोय इथून, त्याच्या पुढेच मनमाड शहर आहे। एकदम छान असं वातावरण झालंय। चल ढगा बघू शकता, ते ढगांमुळे जरा सावली झाली, नाही तर उन्हानं जाम झालं होतं। हातामध्ये काठी घेण्याचं कारण म्हणजे या डोंगरावर 2-3 बिबट्या आहे, त्यामुळे आपण काठी घेतलेली आहे। आणि या डोंगरावर आम्ही दोघच जण आहे। याला या शेंगा येतात, या शेंगा खातो पण आपण। छोट्या छोट्या शेंगा आहे या। याच्या मोठ्या शेंगा झाल्यानंतर आपण खातो त्या। चला पुढे निघू। बऱ्याच ठिकाणी वेला पांगलेले आहे इथं, छान अशा शेंगा लागतात या। थोडस पुढे गेल्यावर आता झाडांची दाटी लागेल। एकदम गबाळातून चाललो आता। गबाळात पुढं काही दिसत नाही, थोडीशी पाऊलवाट आहे, याच्यातून चाललोय आपण। या डोंगरावर 2-3 बिबटे आहे आणि पाणी लोकांना विचारलं, त्यांनी सांगितलं रात्री खाली येतात हे बिबटे आणि दिवसा वरती येतात डोंगरावर। हे अशा झाडांवर लपायला बसतात। चांगल्या प्रकारे लपण आहे इथं। हे झाड पाऊस झाल्यामुळे एकदम वाढलेले आहे आणि याच्या फाट्या एकमेकात गुंफलेल्या आहे, त्यामुळे पुढे जायला अडचणी येतात। समोर काही दिसत नाही या दाटीमुळे, वरती जायचं कसं? चला तर वरती जाऊ आपण। काट्यातून रोड आहे, बऱ्याच ठिकाणी जाताना बसून चालावं लागतं। इथून पुढे रस्ता नाही, वरती जायचं कसं? रस्ता तर नाही, रस्ता संपला इथून। जी पाऊलवाट होती इथून पुढे जायला नाही। तिथं रोडने आलो काय रे आपण? बघा असे पाय सरकत आहे। पाय सरकल्यामुळे खालून पाऊलवाट दिसली थोडी।
खालून एक रस्ता या ठिकाणाहून खालून एक थोडा रस्ता दिसतोय पावलवाट, त्याने जाऊ. हा रोड म्हणजे जंगली प्राण्यांचा रोड आहे. या ठिकाणी शेळ्या चारणारे पण येत नाही, थोडं वाकूनच जावं लागेल. या साईडला खाई आहे डोंगराची. या झाडाझुडपातून बराचसा मुश्किल प्रवास आहे. चला तर पुढे जाऊ. अवघड ठिकाणी आलो आपण. पावलवाट बुजलेला आहे. आपण चाललोय हा बरोबर मार्ग आहे का नाही माझी ठाऊक नाही. या ठिकाणी रस्ता आहे वरती जायला. या गाभाळातून आलो, पण इथून एक रस्ता आहे या गाभाळामधून वरती. कदाचित हाच आहे का, जाऊन बघू आपण एकदा. इथला जी जागा आहे सटकी जागा आहे. काळी माती आहे एकदम वर. काळी माती असल्याने पाय जरा घसरतो इथून. लाकडाला धरत धरत वर जायचंय. वरती चढतो आपण इथून, खाली उतरायला अवघडच या ठिकाणी. हे बघा किती वर आलोय. इथून गाभाळातून जायचंय परत. या किल्ल्यावर येत असताना या किल्ल्याची माहिती असणे गरजेचं आहे. सहजच रस्ता चुकून दुसरीकडे जाऊ शकतो आणि खाली उतरायला पण त्रास होऊ शकतो. रस्ता सापडला, बरं वाटलं. या ठिकाणाहून डोंगराचं पाणी पडतं, त्या ठिकाणावर वरती रस्ता आहे. बरंच मुश्किल आहे. थोडा विसाव घेऊ मग पुढे निघू. आहे का रस्ता बघू. आम्हाला वाटलं रस्ता चुकलो की काय, ते कोरलेली जी गुफा आहे ती ह्या साईडला आहे का असं वाटलं, पण इथंच वरती आहे. हे बघा इथंच वरती आहे. चला तर वरती जाऊन दाखवतो मी. हीच आहे का, हीच दिसते. झाडा झोडपामुळं काहीच दिसत नाही इथं. चला तर वरती जाऊया. या ठिकाणी आहे रोड, पण वरती जायचं कसं. वरती जाण्यासाठी रस्ता दिसत नाही. वरती जायचं कसं. चला तर पुढे जाऊन बघू. कपारी कपारीने जायचं आहे. पण
इथपर्यंत येणार. वरती जाण्यासाठी रस्ता नाही. कपरेला धरून धरून वरती यायचं आहे. बहुत मुश्किल आहे. छोट्या छोट्या टपार बनवलेली आहे धरायला. फायनली आपण आलेलो आहे या ठिकाणी. हे समोरच बघू शकतात. बघू इकडे बघ. खाली ठेवली. इथं आल्यावर या ठिकाणाहून वरती यायचंय. थोडस मुश्किल आहे इथून वरती यायला. आपण डोंगराच्या त्या साईडनी खाली तळ दिसतंय. त्या तळ्याच्या त्या साईडने आपण वर येत असं तिरपा आलो आणि झाडाझुडपामधून इथं आलेलो आहे. आता मध्ये जायचं आहे. हे बघा, हे कातळात कोरलेलं एकदम छान असं दिसेल. गुफा म्हणा. या झाडाच्या दाटीमुळे रस्ता सापडत नाही आणि काहीच उमजत नाही कसं यायचं वरती. उन्हाळ्यामध्ये सोपं आहे वरती यायला, कारण हे झाडं सुकलेले असतात. पण आता हिरवगार झाडं असल्यामुळे वरती कसं यायचं हेच लक्षात येत नाही. चला तर मध्ये जाऊ आपण. हे बघा बाहेरून कसं दिसतंय. हे झाड बघा वरती वरच्या वर तरंगलेलं आहे. थोड्याशा मुळा खडकामध्ये आहे. याच्या पिंपळाचं झाड आहे. चला तर मध्ये जाऊन बघू. इथं काय लिहिलंय? ओम. इथं बघू शकतात जुन्या काळी कसं बनवलेलं आहे. अनेक जण राहू पण शकतात इथं. छोटी पिंड पण आहे इथं. हे बघा बाहेर टहलण्यासाठी कसं इथून. मध्ये दगड पडलेले आहे आणि इथं पिंड पण आहे. हे काय बनवलेलं आहे काय माहित नाही. हे बघा, इथं पण बनवलेलं आहे. कदाचित काही बांधायला वगैरे बनवलेलं असणार आहे. थोडे मच्छर आहे मध्ये. हे बघा दिसतंय का मच्छर. छान असं बांधलेलं आहे. इथं तार घुसलेले आहे मध्ये. हे पडलं आहे बांधकाम थोडस. हा संपूर्ण कात्रा किल्ला. चला तर आता डोंगराच्या वरती जाण्याचा प्रयत्न करू. वर काय आहे हे बघू, मग खाली निघू आपण. या साईडला ढलान बघा कशी. चला तर खाली जाऊ आता आपण. खाली उतरायला मुश्किल आहे जरा. सपोर्ट नाही कशाचा. थोडस अवघड आहे खाली उतरायला. या कपरीला थोड्याफार खाचा आहे, त्याला दररोज खाली जायचं आहे आपल्याला.
नेम पडला पावसाचा. पाऊस येतो काय? जरा अवघड आहे. या ठिकाणी खाली उतरायला जरा अवघडच जातं. चढायला थोडं सोपं आहे पण उतरायला जरा अवघड आहे. पावसाळ्यात अवघड आहे इथून वर यायला. सगळी सटकी जागा असणार त्यावेळी पाऊस चालू झाल्यावर. हे बघा छोटे छोटे खाचे आहे, त्यातून वरती जायचं आहे पण उतरायला जरा थोडंसं अवघडच आहे. अनेक जण ट्रॅकर्स उन्हाळ्यामध्ये या कात्रा किल्ल्याला भेट देत असतात. या साईडला किंवा या साईडला पाय ठेवायचा आहे. घसरण असल्यामुळं थोडं अवघड आहे. हे बघा या ठिकाणी गेलतो आपण. झूम करून दाखवतो इथून कसं दिसतंय. हे वरती झाड. या ठिकाणी आल्यावर सुद्धा लक्षात येत नाही वरचं जे कातळात कोरलेले आहे गुफा टाईप ते लक्षात येत नाही. चला तर आपण डोंगराच्या वरती जाता येतं का बघू. वरती जाता येत असेल तर वरती जाऊ, नाहीतर मग खाली जाऊ. वरती जाता येत असेल तर वरती जाऊन वरती काय आहे हे बघू आपण. हे बघा वरती चढायला किती अवघड जातंय. हे अशा दगडावरून थोडं वरती जायचं आहे. आजूबाजूला झाडे वाढल्यामुळे काही दिसत नाही, तर वरती आपण या ठिकाणाहून चाललोय. याच्या वरती थोडंसं आलो आपण आणि बघू शकतात काय दिसतं इथं. बघून घाबरलो, म्हणले एवढे साप कुठून आले. एकदम सापावानीच दिसते. काही फळं ठेवलेले आहे इथं, कसले आहे माहित नाही. सीताफळ तर काही दिसत नाही, वेगळेच फळं आहे. 1 2 3 असे 3 हे कोरलेले आहे इथं. हे त्यांनी पाण्याचे टाके कपारीला कोरलेले आहे. हे बघा थोड्याफार कोरलेल्या पायऱ्या दिसतील वरती. या ठिकाणाहून चाललो आपण. हा डोंगराचा पाणी यायचा स्रोत आहे. या ठिकाणी पायऱ्या कोरलेल्या आहे. अरे इथं पण पाण्याचा टाका आहे. या दाखवतो. या ठिकाणी वरती पाण्याचा टाका आहे. भीतीदायक आहे, गुफे टाईप आहे. बिबट्या वगैरे पण असू शकतो त्याच्यामध्ये. चला तर दाखवतो. या ठिकाणाहून आलो आपण. हे पाण्याचा टाका आहे मध्ये. बिबट्या वगैरे नसला पाहिजे मध्ये फक्त. बरंच मोठा आहे. या साईडला आणि इथं एकदम गबाळात आहे. एकदम गबळ उगलं इथं. या साईडला एक आहे आणि या साईडला एक आहे.
चला तर वरती जाऊ आपण डोंगरावरती. पावसाचं वातावरण होत चाललंय बघा. थोडेसे थेंब चालू झालते पण पाऊस आता कमी झालाय म्हणजे उघडलाय आता. या ठिकाणाहून बघा थोडं वरती चढायला जरा अवघड जातं. झाडाला अडकला होता वरच्या वर. हे डोंगराच्या वरून बघा कसं दिसतंय खाली. खालच्या बाजूने आलो आपण कापारीने. आता खाली उतरताना वरच्या बाजून जाऊ. उकडून रस्ता आहे का इथून? हो बरंच अवघड आहे हे बघा. या ठिकाणावर आपल्याला खाली जायचं आहे. डोंगराच्या वरती आल्यावर असं सगळ्या ठिकाणी तुम्हाला हे गवत वाढलेलं दिसल. कुठे कुठे तर गुडघ्या इथं तर कुठे कुठे गुडघ्याच्या वरती गवत वाढलेलं आहे. आता डोंगराच्या वरती आलेलो आहे आपण. समोरचा डोंगर एकदम छान दिसतोय इथून. वरती आभाळ पण चांगलं आलंय. थोड्या टाइममध्ये इथं पाऊस चालू होईल आता. हे बघा वरती आलोय आपण. हे पाण्याचे टाकी आहे इथं. त्याच्यात गबळ उगलंय. झाडं झुडपं विविध वनस्पती उगले. हे बघा पाणी साचवण्यासाठी बरेचसे टाकी आहे पाण्याचे. त्या काळात बनवलेले आहे. डोंगराच्या वरती काय आहे काय माहिती. नुसता डोंगरच आहे वरती काय नाही. हे खाली पाण्याचे टाकी आहे. चला तर आपण खाली जाऊया. येताना ज्या रोडने आलो त्या रोडने न जाता दुसऱ्या रोडने जाण्याचा प्रयत्न करू आपण. एकदम छान असे पाण्याचे टाके बनवलेले आहे. असे अनेक ठिकाणी दिसतील डोंगरावरती आपल्याला. हे सर्व टाके आहे इथं पाण्याचे. हे डोंगराची ही साईड आणि ही मनमाडची आहे ती साईड. एकदम झाडी दिसल इथं खालच्या बाजूला. दाट झाडी आहे. वन विभागाच्या अंडर येते सर्व. वन विभागाची हद्द आहे इथं. खाली पाणी अडवण्यासाठी विविध बांध बनवलेले आहे. चला हे डोंगराच्या टोकाशी निघालोय आपण. आणि गवत बघा किती वाढलेलं आहे. इथं खड्डे आहे असे अनेक. त्या गबाळातून हे बघ पाण्यात टाकाय पाहिजे. त्याच्यात पाय गेला माझा. गबाळात समोर काही दिसत नाही. बरेच ठिकाणी इथं हे असे खड्डे दिसतील. पाण्याच्या टाक्या बनवलेल्या आहे. उन्हाळ्यामध्ये सर्व दिसत असेल कारण की आता पावसाळ्यात गबळ उगल्यामुळं काही दिसत नाही. हे बघा या टोकाला आलोय. पाऊस चालू झालाय.
रस्ता जर नसेल खाली जायला तर परत आपल्याला ज्या ठिकाणी कातळात कोरलेलो त्या ठिकाणाहून आपल्याला परत खाली जावं लागेल, त्या झाडाझुडपामधून. इथून जर रस्ता भेटला तर एकदम भारी काम होऊन जाईल. गावतामध्ये पाय कुठं ठेवा कळत नाही. हे असे खड्डे आहे, म्हणजे पाण्याचे टाके बनवलेले आहे छोटे छोटे. हे असे या ठिकाणी रस्ता आहे की नाही, पाऊल वाट सुद्धा दिसत नाही. परत आपल्याला एवढ्या लांब जाऊन खाली यावं लागतं काय. एक छानशी वनस्पती दिसली, दाखवतो मी तुम्हाला, लाल कलरची. छान अशी डोंगरावर दिसत आहे. अरे या ठिकाणी रस्ता नाही वाटतं खाली जायला, तरी शोधण्याचा प्रयत्न करू. आहे का कुठं साईडला रस्ता नाही खाली. चला तर आपण रिटर्न जाऊ आणि ज्या ठिकाणाहून वर आलो त्या ठिकाणाहून खाली उतरू. अरे खाली रस्ता सापडत नाही आणि जोराचा पाऊस चालू झालाय. मोठमोठे थेंब आहे एकदम टपुरे. या ठिकाणी बरचसं अवघड आहे जायला, तर आपण परत रिटर्न निघालोय. गबाळातून वरती जायचंय. या खाली हात नको ठेव. या गबाळातून जात असताना पायात बुटा असलेले बरे, कारण खाली साप वगैरे इतर काही पण असू शकतं, त्यामुळे खाली हात टाकायचा नाहीये. हे इकडून चालतो आपण. हे आमचीच पाऊलवाट आहे. आता ह्याच रोडने आलतो आम्ही, पाऊलवाट बनली आहे. इथं खड्डे आहे बरं का, कपारीच्या वरून यायचे. आपल्या डोंगरावरच पाऊस पडतोय, त्या साईडलाही दिसत नाही आणि ह्या साईडलाही दिसत नाही पाऊस. पाऊस पडल्यामुळे एकदम खडक चमकत आहे. परत पाण्याच्या टाक्यापाशी आलो आपण. बघा इथं पण एक टाका आहे, गबळ उगलंय. हे बघा एक टाका लागलंय, खोल आहे, माती जाऊन बसलेलं आहे याच्यात. खाली जाण्याचा रस्ता सापडत नाही आता. नेमकी आलो कुठून होतो, बहुतेक समोरून, कारण की येताना आम्हाला हे टाका लागलं नव्हतं. आपण थोडं पुढं चालत आल्यामुळे हे टाका लागलं. इथून कडून तर रस्ता आहे, पुढं आलो आपण चालत. ज्यावेळी पाऊस चालू होतो ढगांच्या दाटीमध्ये, हे सर्व ढगामध्ये व्यापलेलं असतं, त्यावेळी रस्ता सापडत नाही इथून. हा या ठिकाणाहून जायचंय खाली. पण खाली जाताना वर जायचं कसं, येताना आपण त्या साईडने आलो होतो तसं जाणार आहे आता खाली. इथं गाभाळामध्ये छोटे छोटे पाण्याचे टाके आहे, लक्षात येत नाही.
आपला रोड आलेला आहे. आता ज्या रोडने आलो त्याच रोडने आता खाली जाऊ. हे पाण्याचं टाकं दाखवलं होतं. माझा चष्मा पण इथंच पडला होता. खाली जाण्यासाठी त्या जंगलातून जरा मुश्किलच आहे. झाडा झुडपातून आलो, जाताना जरा मुश्किलच आहे ते. चला खाली जाऊ. आता इथूनच वर गेलतो आपण. वरती चढायला सोपा होतो. ज्या ठिकाणी पायऱ्या नाही वरती चढायला सोपा जातो, पण खाली जाताना अवघड जातो. थोडा पाऊस झाल्यामुळं घसरण वाढली आहे. जे शेवाळ सुकलेलं असतं, पाऊस झाल्यावरती सटकी जागा होऊन जाते. त्या ठिकाणी खाली उतरायला अवघड जातं. त्या ठिकाणाहून बरं झालं पाऊस उघडला, नाही तर खाली जाताना हाल झाले असत्या. कारण की या ठिकाणी धबधबा आहे. या ठिकाणाहून पाणी व्हायला लागल्यावर जाण्यासाठी दुसरा मार्ग नाही, या पाण्यातूनच जायचं आहे. या ठिकाणी आलोय परत आपण. चला खाली. खाली उतरत असताना काही प्रवास आता आपला झाडामधून आहे. हे एकदम सटकं झालंय. पाय सटकताय याच्यावरून. वरून आलो या मातीच्या इथून सरकत चालवतो आपण. चला आता हे असं थोडीशी वाट आहे, त्यातून जायचंय आणि खाली बसून जायचंय. येताना बघितलंच असेल आपण. चला तर डोंगराच्या कडाला आलो आहे आपण. चला बरीचशी सटकी जागा या झाडा झुडपातून आलो. पाऊस झाल्यानं थोडीशी घसरण झाली. या डोंगरावर काळी माती आहे बरीचशी. हा टोकापर्यंत आलतो आपण. इथून दाखवतो आता. डोंगराचा हा एक जॉईंट आहे. इकडे वेगळा डोंगर आणि हा वेगळा डोंगर आहे. बऱ्याच टायमानंतर सूर्य उगवला. खाली उतरताना लक्षात येत नाही पुढच्या दरीतून गेलतो का इथून. त्या दोन्ही दाऱ्या खाली सारख्याच दिसतात. पाणी खाली पडत राहतं पावसामध्ये. या ठिकाणूनच कुठून तरी आलतो. हा इथून. या ठिकाणावर वरती यायला समोरच एक पिंपळाचं झाड आहे. त्याच्यात थोडंसं 2 मिनिटं पुढे ही जागा आहे. कात्रा किल्ल्यावर येत असताना या ठिकाणावर लक्षात येत नाही इथूनच चढायचं आहे का.
त्यामुळे पहिला जो धबधबा लागेल पाणी पडण्याचा त्या ठिकाणाहून वरती चढायचं आहे. नाही तर आपण पुढे जर गेलो तर रस्ता सापडणार नाही वरती जाण्यासाठी. या ठिकाणाहून खाली आलोय. इथून आता खाली जायला पाऊलवाट आहे. जिकून भेटेल तिकून जायचं आहे. डोंगराच्या या ठिकाणी आल्यावर बरेचशा पाऊलवाटा दिसतील आपल्याला खाली जाण्याच्या. जे शेळ्या वगैरे चारतात त्यांच्या ह्या पाऊलवाटा आहे. हा दगड भेटला आहे. पुढून दाखवतो. याच्यामध्ये बघा गारगोट्या कशा आहे. या अशा गारगोट्या राहत्या या दगडामध्ये. हिरवा कलर आहे काही आणि सफेद कलरच्या या गारगोट्या आहे. हा बघा कात्रा किल्ला. याच्यावर गेलतो आपण. एकूण असं गेलो या ठिकाणी गेलो होतो वर. संध्याकाळचा टाइम होत चाललाय आता. रवंद्यावरून भेळ आणली होती. भेळ खाऊ पण आता. चला आता संपूर्ण कात्रा किल्ला झालाय. आता हे कातरणीचा फॉरेस्ट आहे. या ठिकाणाहून चाललोय आपण. चला तर भेटू आता पुढील व्हिडिओ मध्ये.